भैया तुम आगे बढ़ो, प्रवीण भैया तुम आगे बढ़ो। येणार कोण? येणार कोण? साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। थँक्यू, आभारी आहे। इथं पत्रकार बांधव सगळे बसलेले आहेत आणि काय पत्रकार बांधव तिकडची सभा करून बी इथं ऐकाय आलेले आहेत। त्यांना कळलं असेल काय आज आहे ती। बांधवांनो, म्हणून मी अनेक वेळा अनेक गावामध्ये सांगितलं की असं प्रेम कुणाच्याच नशिबात नाही, ती फक्त या पट्ट्याच्या नशिबात आहे। खरं तर आज परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे परवा दिवशी मतदान आहे आणि त्या मतदानाला आपल्याला विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे आणि माझ्या समोर तमाम जमलेला विराट जनसमुदाय आहे। इथं भगिनी आहेत, इकडं वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनी आहेत आणि पाठीमागे युवक कसे उभा आहेत बघा। इथं पत्रकार बांधवांनी सुद्धा आवर्जून कसे उभा आहेत व्यासपीठावर। ही भक्कम पाठिंबा, मला वाटत नाही कुठल्या उमेदवाराला एवढा भक्कम पाठिंबा असू शकतो म्हणून। मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की 23 तारखेला आपण फॉर्म भरला। आता ती फटाकडं चालू झालं बघा, आता ती बंद बी होत नाही थांबल्यावर। बांधवांनो, 23 तारखेला आपण फॉर्म भरला आणि 26 पासून गोंगडी बैठका सुरू केल्या सगळ्या तालुक्यामध्ये। गोंगडी बैठकीचं रूपांतर जाहीर सभेमध्ये बांधवांनो व्हायला लागलं। तुम्ही पाहिलं असेल, कोण घोड्यावर नेतंय, कोण डोक्यावर नेतंय, कोण रथात नेतंय। काय म्हणलं आता कोण वाहक बी गाणून नाही म्हणजे झालं म्हणलं। आणि खूप आपुलकी, खूप प्रेम, काय ऑक्शन किती महिलांनी केलं, किती भगिनींनी केलं, माझ्या आयुष्यात तुम्हाला विसरू शकणार नाही बांधवांनो। खऱ्या अर्थानं हे इलेक्शन सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे। माझे वडील आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दादा मानेदादा इथे उपस्थित आहेत, मयूरसिंहजी दादा पाटील उपस्थित आहेत, चौरे साहेब आहेत, मनोहर भाऊ आहेत, शरद नाना आहेत आणि आमचे विक्रम भाऊ, सगळे सहकारी, विजय भाऊ झगडे, बाकी सगळी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। बांधवांनो, या 26 तारखेपासून इथं जमलेले आणि काय लाईव्हवर ऐकणारे आणि काय घरी असून मोबाईलवर या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांनी, युवक कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी घर टू घर उन्हातानाचा प्रचार केला, घरोघरी पत्रक दिलं। माझ्यासाठी तुम्ही कित्येक नागरिकांच्या पाया पडला, कित्येक नागरिकांना विनंती केली। काही लोकांना जेवण कधी कधी मिळालं नाही, सकाळचं जेवण 3ला केलं, संध्याकाळचं जेवण 12ला 1ला केलं। ही बांधवांनो माझ्यासाठी केलं। तुम्ही जी कष्ट घेतलं, तुम्ही माझ्यासाठी ही जी काही विनंती केली, त्याबद्दल मी आपला खूप खूप मनापासून आभारी आहे बांधवांनो की तुम्ही या प्रचारासाठी, आमच्यासाठी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीसाठी बांधवांनो कष्ट केलं। आज बघा, आज इंदापूर तालुक्यामध्ये बाबतीत आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, येणारे 20 तारीख तुमच्या आमच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे। या 20 तारखेला एकंदरीत हवा किंवा जागे जो रुख आहे ना, ही परिवर्तनाचा रुख दिसतोय आपल्याला आणि ही परिवर्तनाची नांदी
ही 23 तारखेला सुरू झालेली आहे. यामध्ये अनेक युवक सहकाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. बांधवांनो, 2017ला सुद्धा आपल्या आशीर्वादानं मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयभाऊ या ठिकाणी उभं राहिलो, परंतु सगळ्याच सहकाऱ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, नाना दापटे पाटील इथं बसलेत, युवक कार्यकर्त्याला नौका असताना जो रमेश तथे आपण सगळ्यांनी या ठिकाणी निवडून दिलं. मी निवडून दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये 300 कोटी रुपयाचा निधी आपण आणू शकलो. नाना, 300 कोटीची कामं होताना दर्जात्मक कामं, विकासाची कामं आपण सगळी प्रामाणिकपणे या ठिकाणी बांधवांनो केली. कुणाच्या चहाच्या सुद्धा या ठिकाणी मिंदा राहिलो नाही. म्हणून आज मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. बांधवांनो, लक्षात ठेवा, आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामं करायची आहेत. आज या ठिकाणी बार असोसिएशनच्या मिटिंगला मी इथं आदरणीय वकील साहेबांना सगळ्यांना संवाद साधण्यासाठी गेलो होतो. इतका प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी बार असोसिएशनच्या मिटिंगला सुद्धा बांधवांनो मिळाला. इथं डॉक्टर्स लोकांची सकाळी मिटिंग होती, तिथं सुद्धा मला आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. आपला मगा पाडोळे साहेबांनी सांगितलं की आपला बॅकवॉटर दोन्ही साईडला बॅकवॉटर आहे. या साईडला नीरा आहे, या साईडला भीमा आहे, आणि मध्ये 2 कॅनल आहेत, नीरा डावा आणि तुम्हाला सांगतो खडकवासला. तर यामध्ये भौगोलिक परिस्थिती आपल्या तालुक्याची चांगली आहे. म्हणून इथं शेतकऱ्यांना लाईटची समस्या या ठिकाणी वारंवार येते. लाईट दिवसा मिळत नाही, रात्रीचं लाईट मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात. बांधवांनो, हे जर थांबवायचं असलं, आपण दिवसा लाईट देऊ आणि सुरळीत लाईट देऊ, सबस्टेशनची संख्या वाढवू, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं संकेतराव शेतीसाठी या ठिकाणी पाणी मिळेल, ही खात्री बांधवांनो मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी देतो. बाळासाहेबजी मेत्रे इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर बांधवांनो, या परिसरामध्ये रोजगार, आज तरुणांची इतकी मोठी संख्या या ठिकाणी आपण पाहतोय. आम्ही ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आम्हाला दिसली, आणि ही काय चांगली नाहीये. इथं माता भगिनी बसलीत आमच्या सगळ्या बांधवांनो. यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण संधी दिली तरुणांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आज मला सांगा, या तरुणांना जर नोकरी लागायची म्हणलं तर पुण्याला वाकडे मामा किंवा बारामतीला या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. तिकडे जर तरुण गेले तर बांधवांनो आई वडिलांच्या पासून दूर राहावं लागतं, मनोहर बापू. त्यामुळे अनेक लोकांना म्हणजे घालमेल होती, इकडे मुलाची होती, तिकडे आई वडिलाची होती. आपण आपल्या तालुक्यात रोजगार का मिळवू शकत नाही? तुम्ही जर संधी दिली बांधवांनो, तर आपल्या लोणी देवकरला, बिगवनला आपण या MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क, कापड उद्योग किंवा खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या हे आपण आणू शकतो, आणि माझ्या तरुणांना बांधवांनो मी रोजगार मिळवून देऊ शकतो. हा आत्मविश्वास मला 100% आहे. मला सांगायचंय, 4 रस्ते नाही झाले चालतील, पण 10 मुलांना नोकरी मिळली पाहिजे, या भूमिकेचा बांधवांनो मी आहे. अनेक प्रश्न आहेत. आज आपण ऊसाचा प्रश्न आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती चांगली असल्यामुळं बांधवांनो ऊस या ठिकाणी वेळेवर जात नाही. वेळेवर गेला तर त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही. मी मागच्या सभेत देखील आपल्याला सांगितलेलं आहे, बांधवांनो आपण जर संधी दिली तर आपण चांगल्या पद्धतीनं ऊसावर प्रक्रिया काढणारा युनिट काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊ. जशी दुधाची कोंडी फोडली तशी ऊसाची कोंडी फोडून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊ आणि भाव देखील आपण बांधवांनो देऊ. काय परिस्थिती ऊसाची आपण पाहतो. ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाला पैसे, इथं ऍडव्होकेट श्रीनिवास फडतरे बसलेत. बांधवांनो 1 वर्षाने जर पैसे मिळाले तर अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी होऊन जाते. आपल्या मनामध्ये अनिलराव ज्या गोष्टी आहेत ती वर्षभर आपण ठरवलेलं असतं, घर बांधायचे, गाडी घ्यायची, लग्न करायचे, त्याचे पैसे जर वर्षाने मिळाले तर बांधवांनो काय करायचं? शेवटी ऊसाची अर्थव्यवस्था आपल्या या परिसरामध्ये या ठिकाणी किसन बापू महत्वाची आहे. त्याच्यामुळं आपणला मी सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना ऊसाचा 100% या ठिकाणी न्याय मिळवून देऊ. आज मगा सांगितलं पर्यटन, आपला कुंभारगाव असेल, पडस्थळ असेल, गंगावळ असेल, तिथं जर चांगली पर्यटन स्थळ तयार केली, बोटिंग या ठिकाणी आणलं, त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हॉटेल व्यवसाय आले तर शनिवारी रविवारी
आपल्या या 3-4 गावामध्ये लाखो या ठिकाणी पर्यटन बांधवांनो तिथं येऊ शकतात आणि आपल्या बॅकवॉटर तरुणांना एक चांगल्या पद्धतीने बांधवांनो रोजगार मिळू शकतो। आज मला सुद्धा टीका करायला येऊ शकतं अनेक, तुम्ही इतक्या मी जर भाषण केलं ना तर तुम्ही शर्ट काढून असं फिरवता एवढं माझ्याकडे साठा आहे, पण मला ती बोलायचं नाही, कारण की जनता ही संधी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी देते, कुणावरही अपशब्द वापरण्यासाठी संधी देत नाही। जनता ही संविधानिक पद हे कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी देत नाही। आज काय चाललंय आपण पाहतो, आजी आमदार दाखवतात माजी आमदाराचा रेकॉर्ड आणि व्हिडिओ की हे कसे शिवे देतात म्हणून, बरोबर, आणि दुसरे माजी आमदार दाखवतात की ते कसे भ्रष्टाचार करतात आणि ते कसे शिवे देतात म्हणून दाखवतात। खरंय का खोटं आहे? माझं असं म्हणणं आहे की यांनी काय दाखवायला पाहिजे होतं की 20 वर्षामध्ये मी काय विकास केला स्क्रीनवर दाखवा। आत्ताच्या विद्यमान आमदारांनी काय विकास केला हे तुम्ही स्क्रीनवर दाखवा, बरोबर। बर हे मी ही सांगतो, तुम्ही जर आशीर्वाद दिला तर पुढच्या वर्षी आपल्या सभेमध्ये 4-5 स्क्रीन असतील आणि 5 वर्षात काय काम केलं ते आपण ठामपणे जनतेला बांधवांनो सांगू शकतो। शेवटी जनता भोळी बाबडी आहे, ती आशीर्वाद देत असती, फिरत असती। आणि मला सांगतो मी, आम्ही इथे गावामध्ये गेल्यानंतर अनेक सहकार्यांनी बांधवांनो खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, खूप सहकार्य केलं। काही लोकांवरती दबाव आहेत, काही लोकांना काय अडचणी आहेत, काही लोकांना अधिकाऱ्यांमार्फत प्रेशर आहे। त्यांनाही मला विनंती करायची आहे की तुम्हाला लयच प्रेशर असलं तर अजिबात प्रेशर घेऊ नका, आपलं गपचूप आम्हाला मतदान करा, बरोबर। काय अडचण आहे का? काय असेल अडचण कोणाला तर आपण समजून घेणारातली बांधवांनो। त्यामुळं अनेक प्रश्न आहेत। मला सांगा, बारामती पासून, इथं सगळे पत्रकार आहेत, बारामती पासून तुमचा पाटस टोल नाक्याचा रस्त्याची क्वालिटी काय आहे? पालखी महामार्गाची चांगली का नाही? कमी वेळेमध्ये तो रस्ता झाला का नाही? पण आपल्या हद्दीतच असं काय झालंय की त्या काटे भवाननगर पासून ते सराटीचं काम किती वर्ष झालं काम चालू आहे? 4 वर्ष बांधवांनो काम चालू आहे। कशामुळं? काय भानगड काय बांधवांनो? ही जर निधी माघारी गेला तर काय करायचं सांगा मला? बारामती ते फलटणचा रस्ता इतके दिवस प्रलंबित राहिला आणि तो अपूर्ण आहे। असं जर घडलं तर आपल्या रस्त्याची अवघड परिस्थिती होईल। कित्येक बांधवांना दुकानं आहेत, अहो इंदापूर पासून भवाननगर पर्यंत रस्त्याच्या कडेला दुकान आहेत, सगळ्या गाड्या रस्त्याने चालल्यामुळे फुफुटा उडतोय, सगळ्या दुकानदारांना व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होतोय का नाही? मला सांगा, तो रस्ता वेळेत होणं अपेक्षित आहे। पालखी महामार्ग आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ती तुम्ही जर आशीर्वाद दिला तर आपण ती सुद्धा पूर्ण करून एक शेतकऱ्यांना, व्यापारी बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने बांधवांना आपण न्याय देऊ शकतो। आज तरुणांना बांधवांनो मला सांगायचं आवर्जून, आज आपल्या इथल्या तरुणांना पोलीस भरती करायची म्हणलं किंवा खाजगी सेवेमध्ये कोणत्याही प्रवेश करायचं म्हणलं तर आपल्याला खाजगी अकॅडमीला 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी त्या अकॅडमीमध्ये पैसे भरावे लागतात का नाही लागत? आपला असं मानस आहे, आपण जर आशीर्वाद दिला तर आपण इंदापूरच्या तालुक्याच्या ठिकाणी आपण ती अकॅडमी काढू, ज्या अकॅडमीमध्ये कोच असेल, प्रशिक्षक असतील, जागा असेल, इमारत असेल, त्याचबरोबर गणेशराव वाचनालय तिथं या ठिकाणी असेल आणि ती सगळं मोफत असेल। आणि शासनाकडनं नाही झालं तर आपण वैयक्तिक अकॅडमी निर्माण करू वैयक्तिक बांधवांनो। आणि त्या अकॅडमीच्या मार्फत जर 500 मी म्हणतो 100, 150, 200 जरी पोरं अकॅडमीच्या मार्फत मोफत या ठिकाणी भरती झाली, याच्यासारखा अभिजित आबा काय आनंद दुसरा असू शकतो? मला सांगा, काय असू शकतो? त्यामुळे अशी कामं चांगल्या पद्धतीने बांधवांना आपण करू शकतो। दिव्यांग बांधवांच्या अनेक योजना आहेत, जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग बांधवांना आलेले पैसा खर्च होत नाही, अनेक ग्रामपंचायतीमध्ये आलेला दिव्यांगांचा निधीचा खर्च होत नाही। असे अनेक प्रश्न दिव्यांगांचे सुद्धा बांधवांनो मी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करील। ज्येष्ठ नागरिकांचे या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रश्न ती सुद्धा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे बांधवांनो प्रयत्न करील। बिगवन पासून इंदापूरला येणारा जो हायवे आहे,
बिगवन पासून इंदापूरला येणारा जो हवे आहे, त्या हवेमध्ये काही एस टी बस जसं की बिगवनला खालून जात नाही, त्यामुळं सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना पुलावर जावं लागतं. बरोबर आहे का वकील? पुलावरती गेल्यामुळं अनेक लोकांना धोका पत्करून माता भगिनी लहान मुलांना प्रवास करावा लागतो. तिथं सगळ्या एस टी बस खालून जाण्यासाठी आम्ही काम करू. आज मी त्या दिवशी डिक्सळला या ठिकाणी गेलो, स्टेशनला गेलो होतो. इथं भाभी आहेत, तुम्हाला सांगतो ती त्या बिगवन स्टेशनवरून बिगवनला यायला 150 रुपये खर्च आहे रिक्षाला. किती? कारण काय तर बस जात नाही म्हणून. म्हणजे आणखी 60 किती वर्ष झालं आपल्याला आप्पासाहेब गायकवाड इथं बसलेत, किती वर्ष झालं दादा की आज आपलं स्वातंत्र्य मिळून, पण जर बिगवन सारख्या स्टेशनला जर एस टी जात नाही, यासारखी बांधवांनो शोकांतिका नाही. त्यामुळं बांधवांनो तुम्ही सगळ्याला संधी दिली, तुम्ही दोन्ही उमेदवाराला संधी दिलेली आहे. माझी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे, एकदा मला संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करील, तुमचा भाऊ म्हणून बांधवांनो काम करील. एकदा संधी देऊन बघा, 5 वर्ष नाही. आम्ही तुम्हाला सांगतो थँक्यू. तुम्ही एकदा संधी द्या, तुम्हाला 5 वर्षात नाही 2.5 वर्षामध्ये आपण फरक दाखवू. किती वर्षात? 2.5 वर्षामध्ये फरक दाखवू बांधवांनो. आणि तुम्हाला सांगतो आज आम्ही इथं आहे, पप्पू खारतोडे पाटील इथं बोलले, मयूरदादा मगा, आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याची या ठिकाणी काम सुरू आहे. त्या दिवशी आम्ही बांधवांनो बघा कसं असतं बघा. आम्ही त्या दिवशी संसरला गेलो होतो, संसरचे कार्यकर्ते सगळी बांधवांनो होती. तिथं मोठी सभा संसरला झाली आणि काय भावानगरचे कार्यकर्ते रॅली काढली होती त्यांनी. ती रॅली आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम संपला तर माझ्या 30-32 युवकांच्या गाडी मोटरसायकलीचे प्लग कट करून टाकले. कट करून काय करून? आणि पेट्रोलच्या नळ्या कापल्या. काय गाड्यांची हवा सोडली. अहो एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करायला पाहिजे का हो? सांगा ना तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो काय गाड्यांच्या काचा फोडल्या, काय गाड्यांची. कधी? जेवणा दिवशी संजय भैया निंबाळकर यांची गाडी फोडली. बांधवांनो असं या ठिकाणी केलं नाही पाहिजे. शेवटी लक्षात घ्या, परमेश्वर पैसा असू, ताकद असू, ऐश्वर्य असू हे चांगल्या कामासाठी देतो. ह्याचा जर गैरवापर आपण या ठिकाणी केला तर ती काढून सुद्धा घेतो बांधवांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असतात ना तेव्हा माणसाने चांगलं वागायचं असतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर बॅनर बघा, आमचा भरणेवाडीला बॅनर फाडला. त्यानंतर तुम्हाला सांगतो कुठं आणि अंतुरण्यात बॅनर फाडला, माळवाडीत बॅनर फाडला, शहामध्ये बॅनर फाडला, बनगरवाडीमध्ये बॅनर फाडला, रेडनेतला बॅनरच काढून नेला. मला सांगा आणखी मला वाटतं इथं विजय भरणे कुठे आहेत? विजूभाऊ भरणे या ठिकाणी आहेत. ग्रामपंचायतीला 500 मतांनी निवडून आले ते भरणेवाडीतनं. आणि विजय भरणे हे भरणेवाडीतनं अपक्ष निवडून आलते आणि नाव बी विजय आहे त्यांचं आणि आडनाव बी भरणे आहे आणि प्रवेश केलाय अपक्षात आपल्याकडं. आलं का लक्षात? त्यामुळे सगळे तरुण सहकारी बांधवांनो धन्यवाद. बरं का तुम्हाला सांगतो बॅनर फाडले म्हणजे कुठं कुठं फाडले मी आता सांगितलं. माळवाडीला फाडला, शहाला फाडला, अंतुरण्यात फाडला, भरणेवाडीत फाडला. सगळी पत्रकार ती दिवशी घरी आले. ती म्हणली भैया तुम्ही काहीतरी सांगा, तुमची काय प्रतिक्रिया आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं बांधवांनो की तुम्ही किती जरी बॅनर या ठिकाणी फाडले तर जनतेच्या हृदयातला बॅनर माझा कोणीही फाडू शकत नाही, लक्षात ठेवा. अहो असं करायचं नसतं हो. सत्ता असल्यानंतर दुसऱ्यांना विरोधकांना त्रास द्यायचा नसतो बांधवांना. आम्ही काय केलंय तुमचं? आम्ही तुमच्या बरं सुद्धा मी उमेदवार म्हणून बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. आमची पार्श्वभूमी पाठीमागची काय आहे ही आपल्याला सांगतोय. पुढं 5 वर्षात जनतेने जर आपल्याला मतदान केलं तर आम्ही ती सांगतोय. आम्ही सांगायला नको का? आणि आमच्यामुळे जर तुम्हाला एवढा त्रास होत होता, एवढ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताय तुम्ही, एवढ्या गाड्यांच्या काचा फोडताय, एवढ्या गाड्यांची हवा सोडताय, एवढ्या गाड्यांचे प्लग काढताय, एवढे बॅनर फाडताय आणि ह्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय.
एवढं जर मला माहित असतं तर बांधवांनो मी नसता फॉर्म भरला. माझ्यामुळे त्रास नको कुणाला बांधवांनो, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे, लक्षात ठेवा. हा हा असं नाही पाहिजे, असं चुकीचं आहे. शेवटी बघा राजकारण राजकारणाच्या पद्धतीने या ठिकाणी केलं पाहिजे. ज्या दिवशी मतदान होईल, ज्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी सगळ्या एक विरोधकांनी एकत्र येऊन चहा घेऊन पुढे जनतेची कामं एकत्रित केली पाहिजे, ही आपला मानस आहे बांधवांनो. कुणी असू, राजकारणामध्ये हार जीत जय पराजय असतो बांधवांनो, पण तो पचवता आला पाहिजे, हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे. आता मी तर त्यांच्या मुलासमान आहे, मी काय सांगू बांधवांनो, आता काय सांगू मला सांगा. त्यामुळं आणखी काय सांगू तुम्हाला सांगतो बांधवांनो, यातला एक सुद्धा शब्द मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, एक सुद्धा शब्द. आपण सांगता सभेसाठी त्यांना ग्राउंड मागितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, आणि ग्राउंड पहिल्यांदा मागितलं बांधवांनो मार्केट कमिटीला. मार्केट कमिटीला जेव्हा ग्राउंड मागितलं तेव्हा राजेशजी जामदार इथं आहेत, ही तिथल्या सचिवांना भेटले आणि त्यांना विचारलं. कुणाचाही त्यांच्याकडे अर्ज नव्हता ग्राउंडसाठी, परंतु त्यांनी जाऊन कुणाला तरी फोन केला आणि सचिवांनी येऊन सांगितलं की आम्हाला ग्राउंड देता येणार नाही, आम्ही तुम्हाला कळवतो. त्यानंतर आपण दुसरी मागणी बांधवांनो केली, ही जी तुमचं कचेरी ना, या कचेरीच्या शेजारच्या ग्राउंडला शैलेश दादा तिथं मागणी या ठिकाणी केली. राहुल ढवळे कुठे आहेत सगळ्यांना मला वाटतं माहिती आहे. तिथं त्या ठिकाणी मागणी आपण केली. तिथल्या नगर परिषदेच्या सीओनला त्यांनी अर्ज घेतला, ती म्हणली आम्ही तुम्हाला कळवतो म्हणल्यानंतर आम्ही बंडू त्या वाघ यांना विचारलं, ती म्हणले ऑलरेडी आम्ही तिकडची जागा त्यांना या ठिकाणी दिलेली आहे, तर मग आता आम्ही ह्याच जागा आपल्याला मिळावा अशी आपली बांधवांनो अपेक्षा होती. आणि पहिला अर्ज ह्या जागेसाठी आपला होता नगरपालिकेच्या शेजारी, पण कुणीतरी त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं त्यांना जागा देऊ नका, तिथं म्हणले हळदी कुंकूचा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणले काय घ्यायचा आहे. आपण अर्ज केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी कधी केला अर्ज, त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी या ठिकाणी अर्ज केला नगरपालिकेच्या शेजारच्या ग्राउंडवर इथल्या नवीन, की तिथं आम्हाला 18 तारखेला, किती तारखेला म्हणजे आज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून त्यांनी जागा मागितली. आणि त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं खरं आहे, ते अधिकारी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे, पण आम्हाला अडचण आहे, आम्ही माफ करा आम्हाला, आम्ही काय जागा देऊ शकत नाही. बांधवांनो तारीख 1 वार 1 पक्ष 1 नेते 1, मला सांगा ही आणि मार्केट कमिटीच्या कार्यक्रमामध्ये अंतर किती होतं. होणार होता का कार्यक्रम. आणि काल मला कळलं की त्यांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी कॅन्सल केला. त्या सभेत कार्यक्रम आहे का. फक्त त्यांना असं करायचं होतं की आपल्याला इंदापूर शहरामध्ये आपली सांगता सभा होऊन द्यायची नव्हती किंवा त्यांना ग्राउंड मिळवून द्यायचं नव्हतं. त्यांना असं वाटलं की इंदापूर शहरामधल्या लोकांना ही गर्दी या ठिकाणी दिसू नाही. मला आव्हान आहे इंदापूर शहरातील सगळ्या तमाम नागरिकांना, बांधवांनो आम्ही जरी तुम्हाला दाखवू नाही शकलो तरी 20 तारखेला मतदानाच्या रूपामध्ये बटन दाबून आम्हाला त्यांना विरोधकांना दाखवा की आम्ही ही सगळी गर्दी पाहिलेली म्हणून. बांधवांनो शेवटी ऑनलाईन देखील या ठिकाणी माणसं सगळी बघतात. दडपशाही अन्याय बांधवांनो करायचं नसतं असं. बरं त्यांना जर जागा पाहिजे होती त्यांनी कार्यक्रम केलास तर काय अडचण होती का आपल्या अजनात मामा. काही सुद्धा अडचण नव्हती. अशा पद्धतीची या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये दादागिरी या ठिकाणी बांधवांनो चालू आहे. त्यामुळे आता आणखी काय या ठिकाणी बोलू शकतो बांधवांनो. बरेच आजचं वक्ते आणखी बोलायचे. हर्षू भाऊ या ठिकाणी बरेच टीका करतात. ते म्हणतात देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी आदरणीय सोनाई ग्रुपसाठी आणि आमच्या माने परिवारासाठी देशाचा गुळ कारखान्याचा कायदा या ठिकाणी बदलला. हो खरं आहे. मी जाहीर सभेमध्ये बांधवांनो कबूल करतो की आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासाठी देशाचा कायदा बदलला. पण हा कायदा बदलायची वेळ कुणी आणली किंवा कारखाना अडवला होता कुणी. म्हणजे ज्याने कारखाना अडवला मला सांगा, ज्याने कारखाना अडवला तोच म्हणतोय त्यांच्यासाठी कारखान्याचा नियम बदलला. अहो काय म्हणजे काय नक्की काय काय आम्ही आता मी नाही तसं म्हणणार बाबा. आता काय करायचं बाबा, ती तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. काय एक शब्द तरी खोटा आहे का. इथे सगळी पत्रकार बांधव बसलीत राव.
बदलला ना, साहेबांनी बदलला. साहेब आम्हाला आदरणीय आहेत बांधवांना. आणि साहेबांना म्हणजे बदलाय का लागला? शेवटी साहेबांचे आम्ही कार्यकर्ते होतो, आज देखील आहे, कोणी नाकारायची कारण नाही. म्हणून साहेबांनी कार्यकर्ता आहे म्हणलं, कार्यकर्त्याला जर काय अडचण आली तर कार्यकर्त्याची अडचण सोडवतो कोण? शेवटी आम्ही पक्षामध्ये कार्यकर्ते होतो, म्हणूनच अडचण त्यांनी केली होती. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून नियम बदलावा लागला. जर आम्ही त्यांच्याकडेच पक्षात नसतो तर कारखाना अडवला असता का? उत्तर द्या. जर आम्ही त्यांच्याकडे असतो तर कारखाना अडवला असता का? उलट त्यांच्याकडे नसल्यामुळे 3 वर्षे बँकेचं व्याज भरावं लागलं. बरोबर आहे का नाही? पण बांधवांनो, जाऊ द्या, जुनं घेणं झालं गेलं. तुम्ही काय उलट्या बॉम्बा काय म्हणल्या ती सगळं बरोबर आहे का तुमचं? तुम्ही आता पण असं करायचं नसतं. आम्ही जी आहे ती बांधवांनो कबूल करतो. खडकवासल्याला इथून पुढे भविष्यात पुणे शहर वाढत असल्यामुळं पोपटांना पाणी मिळेल का नाही हीच मोठी या ठिकाणी शंका आहे. आपल्याला जी ठरलेलं पाणी आहे बाळासाहेबांना, जी राखीव पाणी आपल्याला ठेवलेलं आहे खडकवासल्याचं, त्याच्यापेक्षा 3-4 पट पाणी आत्ताच पुणे शहर या ठिकाणी वापरतंय. परंतु त्यामुळं आपल्याला खडकवासल्याचं राजाभाऊ पाणी या बिगवंत याच्यापासून शेटपळगडेपासून तरंगवाडीपर्यंत ही जी शेतकरी बांधव आहेत यांना वेळेवर आवर्तन मिळत नाही. पर्यायानं पिकं या ठिकाणी जळून जातात. त्यामुळं खडकवासल्याचं आवर्तन वेळेवर मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा अधिकारी लोकांकडनं ठरलेली आवर्तन मिळवून घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं जर प्रतिसाद नाही मिळाला तर लढा उभा करून सूरज भैया हे आवर्तन मिळवून घेणं गरजेचं आहे. आणि लढा उभा करून जर नाही घेतलं तर प्रसंगी वेळ आली तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हक्काचं पाणी आपण खिचून आणू. अशा प्रकारची या ठिकाणी वचन बांधवांनो आपण या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तेच परिस्थिती बांधवांनो खडकवासली जशी आहे तशीच परिस्थिती निराडाव्याची आहे. निराडाव्याला सुद्धा आवर्तन या ठिकाणी वेळेवर न आल्यामुळं विनोद शेठ ही खूप मोठी शेतकऱ्यांची पाण्याची समस्या या ठिकाणी अडचण निर्माण होती. त्याच्यामुळं निराडाव्याचं पाण्याचं आवर्तन देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी बांधवांनो प्रेम करतो. आता 2 दिवस राहिलेत. मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही मला 2 दिवस द्या, मी तुम्हाला 5 वर्ष देतो. 5 वर्ष बांधवांनो लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, आता काय विरोधक आपल्या तेपल्यात भांडणं लावतील. आता सांगते ना, अरे कुठं यादी तुझ्याकडे आली, ते निवडणुकीच्या मतदाराची यादी, तुला कुठं फोन केला, तुला कुठं निरोप आला, तुझ्याकडे बघून हसलेच नाही, तुला हातात दिलाच नाही. आता काहीतरी भांडणं लावण्याचं काम करतील. कुठल्या अफवेवर विश्वास ठेवू नका. आणि काय आमिष सुद्धा दाखवण्याचं काम करतील. बांधवांनो कोणत्या गोष्टीला बळी पडू नका. उद्याचं इलेक्शन ही तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे बांधवांनो. आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत. त्या माता भगिनींसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीनं बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा बांधवांनो आम्ही या ठिकाणी काम करू आणि एक चांगल्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं या ठिकाणी बांधवांनो करूया. आज सगळे बऱ्यापैकी या ठिकाणी मुद्दे घेतलेले आहेत. आज जाता जाता आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी पाठिंबा देखील आपल्याला दिलेला आहे. शेती महामंडळाच्या जागेमध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. तिथं घरकुलाची या ठिकाणी घरकुलं देखील या ठिकाणी मिळत नाहीत. अनेक लोकांना तिथं अनेक समस्या आहेत. तिथल्या कामगारांच्या वालचनगरमध्ये समस्या आहेत. त्यामुळे त्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बांधवांनो आपण विकासाची कामं या ठिकाणी करूया. आज बरीच परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा बऱ्याच या ठिकाणी सहकाऱ्यांनी आज म्हणजे आवर्जून या ठिकाणी दिलेला आहे. इतिहासामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंब्याची संख्या बांधवांनो 19 या ठिकाणी पार्ट्यांची ही आहे. त्यामध्ये बहुजन समाज पार्टी असतील, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट असतील, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ असेल, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते असतील, इंदापूर तालुका सुतार समाज संघटना असेल, त्याचबरोबर सत्यशोधक बहुजन आघाडी असेल, दलित महासंघ आघाडी असेल, पुणे जिल्हा माळी महासंघ असेल, वीर फकीरा शक्ती सेना महाराष्ट्र राज्य असेल, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती असेल, कुंभार समाज मंडळ जिल्हा यांचा पाठिंबा असेल. सगळ्यात महत्वाचं सवारकर सांप्रदायिक इंदापूर तालुका याही बांधवांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मातंग एकता आंदोलन यांचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्षाचे काही नेते मंडळी आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपक केदार यांनी पाठिंबा दिला आहे.
रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा दिलाय, वैदू समाज संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून बांधवांनो या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की अनेक लोकांनी बांधवांनो आपल्यात प्रवेश सुद्धा बांधवांनो या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये बांधवांनो प्रवेशामध्ये आमचे मयूरसिंहजी दादा पाटील यांनी कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता, त्यांना अनेक पक्षांच्या ऑफर होत्या, राष्ट्रवादीच्या तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला पद देऊ, असं करू तसं करू, पण इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मयूर दादांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आणि मला विचारलं की भैया आपण कशा पद्धतीने विकासाची कामं करू. मी त्यांना सांगितलं लाईटचा, रस्त्याचा, पाण्याचा, रोजगाराचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू. त्यामुळं मयूर दादा आल्यामुळे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या परिवर्तन विकास आघाडीला बांधवांनो ताकद मिळालेली आहे. उमेश भाऊ घोगरे या ठिकाणी आहेत, या बावडा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते आल्यामुळेही चांगल्या पद्धतीने आपल्याला ताकद मिळाली. विजय भाऊ गायकवाड असतील, त्याचबरोबर आणखी विक्रमभाऊ शेलार यांनी या ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून विक्रम भाऊनी कसला विचार न करता बांधवांनो या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अनेक सहकारी यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं देखील बांधवांनो मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी कित्येक माझ्या तरुणांना सहकार्याला सांगितलं होतं की आपल्याला कोण दम देईल, काय बोलल, तर आपण विनम्रतेने मतं मागू. आणि सगळ्या सहकार्यानं या ठिकाणी रविभाऊ विनम्रतेने मतं मागितली आणि घरी जाऊन कित्येक नागरिकांच्या पाया पडून या ठिकाणी मतं मागितली. त्यामुळे चांगले लोक या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इंदापूर तालुक्यातील पत्रकार, आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ मिसाळ, अतिशय हुरहुन्नरी, अतिशय आमचे जवळचे मित्र होते. हे हृदयविकाराच्या धक्क्याने बांधवांनो त्यांचा दुःखद निधन झालं. खूप वाईट वाटलं, कारण की 2 दिवसापूर्वी मी भाषणामध्ये त्यांचं नाव घेतलं होतं, इथल्या पत्रकाराला माहिती आहे. आणि माझा 2 दिवसाआड त्यांना या ठिकाणी फोन व्हायचा. अतिशय कमी वयामध्ये आपल्यातून निघून गेले. मी त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. त्याचबरोबर साथी सलीमभाई शेख हे देखील कवी होते, लिखाणात तर तालुक्यात कोण त्यांचा हात धरू शकत नव्हतं. सलीमभाई सुद्धा या ठिकाणी आपल्यातून निघून गेले. त्यांना देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. त्याचबरोबर एवढं जाता जाता हे करत असताना 2 दिवस बांधवांनो आपल्याकडे आहेत. आता एवढं इलेक्शन तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेलं आहे. आता फक्त उरलेले 2 दिवस थोडी कळ काढा, चांगल्या पद्धतीनं 2 दिवस सगळ्या ज्येष्ठ नागरिकांकडं, वडीलधारांकडं या ठिकाणी मतदानासाठी विनंती करा. आणि 2 दिवसानं विनंती जर आपण सगळ्यांनी केली तर हा मतदार राजा 100% आपल्याला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. काही लोक आपल्यावर टीका करतात, आपली खिल्ली उडवतात. काही लोक अशी सुरुवातीला म्हणत होती, अरे ही काय फॉर्म भरणार आहे का जेव्हा, ही काय फॉर्म भरत असतो का जेव्हा. आपण तुमच्या आशीर्वादानं बांधवांनो 23 तारखेला या ठिकाणी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यावर ही म्हणायला लागली, अरे ही काय फॉर्म ठेवत असतो का म्हणली, ही फॉर्म काढणार आहे म्हणली. मग मी पाक आमच्या श्री बाबीर बुवाची या ठिकाणी शपथ घेतली बांधवांनो. मी शपथ घेतली तर ही म्हणायला लागली, ती गुलाल काय बाबीर बुवाच आहे का म्हणली, ती गुलाल दुसराच आहे म्हणली. अहो तुम्ही देवाची सुद्धा चेष्टा करता राव. ज्या बाबीर बुवाची तुम्ही चेष्टा केली ती देव तुम्हाला सोडणार नाही बांधवांनो, हे माझा शब्द आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्याला कमी लेखलं नाही पाहिजे, दुसऱ्याला कुणाला कमी लेखलं नाही पाहिजे बांधवांनो. कसं तरी आम्ही तिथनं पुढे गेलो. आम्ही या ठिकाणी मग म्हणले आता फॉर्म काढणार आहे म्हणलं, परत फॉर्म आपण ठेवला 4 तारखेला. फॉर्म ठेवायला लागल्यावर ही म्हणायला लागली, बांधवांनो ही दुर्लक्षित उमेदवार आहे म्हणली, ह्याचा घ्यायला काही मतं पडणार आहेत का म्हणले. बरोबर, इथं पत्रकार बांधव आहे, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. आता परत 8 दिवसांनी ह्यांना कळलं, अर लका ही तर 1 नंबरला गेलंय. मग काय म्हणायला लागली, ही दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार आहे म्हणले. आहे का हा, असं दुसऱ्याला कमी लोकू नका. शेवटी जनता जनार्दन ठरवेल कुणाला किती नंबर द्यायचा. आणि मला खात्री आहे 2-4 दिवसापूर्वी माहिती करता सांगतो, 2-4 दिवसापूर्वी मला एक चांगल्या पत्रकाराचे संपादक होते, ते संपादक मला भेटले, ह्याला आलते पळसदेवला. आणि त्यांनी आल्यानंतर मला साईडला घेतलं. साईडला घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भैया तुम्ही काय जादू केली. म्हणलं का हो साहेब काय झालं. राव म्हणले तुम्ही तर 1 नंबरला आहे म्हणले, तुम्ही 1 नंबरला आहे म्हणले. काय त्यांनी सर्वे वगैरे केला असेल. बांधवांनो ही किमिया फक्त जनतेची लक्षात ठेवा.
आणि जर मी शब्द तुम्हाला देतो की फक्त 5 वर्ष संधी देऊन बघा, तुमचा सेवक म्हणून, भाऊ म्हणून या ठिकाणी काम करील आणि पत्रकार बांधवांना देखील बांधवांना आवर्जून सांगेल. हे बघा, हे चिन्ह बी आपलं इतकं भारी मिळालंय ना. बघा किटली कसं आहे की थोडी गरम आहे बरं का, पण आतून एकदम गोड आहे. आणि आता काय, जसं जसं मतदानाची तारीख जवळ येईल ना, तशी तशी किटली गरम जास्त व्हायला लागली आहे. त्यामुळे ही किटली चिन्ह आहे. आपला 19वा क्रमांक आहे. आपण तो दाबून या ठिकाणी मला विजयी करावं. मग कुठे बटन, कुठे आपलं, या ना की मशीन कुठं आहे. बांधवांनो, सराटीचा निरा खोऱ्यातील डहाण्या वाघ म्हणलं तर काय हरकत नाही. आमचा भैया कोकाटे, भैया नमस्कार करा उठून. बघा, यांनी प्रवेश केला 3000 लोकांना या ठिकाणी. बांधवांनो, त्या दिवशी सराटीमध्ये एवढी मोठी सभा झाली, कसलीही अपेक्षा नाही. मला सांगितलं की इथं जर काय तरुणांना, काय लोकांना अडचण आली तर बांधवांनो या ठिकाणी काम करा. त्याचबरोबर या ठिकाणी आता बाळाभाऊ दराडे आमचे अकोल्याचे आहेत, ही वितरण सहकारी, यांचंही काम आता तुम्ही पाहिलं असेल. काही अपेक्षा नाही त्यांच्याकडे. काल घरी कोण कोण येऊन बसलं, 4 तास बसलं, पण बाळाभाऊ म्हणला नाही, किटलीच गरम करायची म्हणलं, मला काय करायचं आहे. आणि ही काय होगा, मी तुम्हाला वारंवार म्हणलं, ही माझ्या नशिबात आहे, त्याला मी करू काय. हा या ठिकाणी हे प्रश्न आहे. कुठे आहे मशीन काय त्यांनी दिली नाही. परंतु आपला 19वा बांधवांनो क्रमांक आहे. त्या 19व्या क्रमांकाचं बटन दाबून आपण मला या ठिकाणी विजय करावं. आणि ऐका, आता दुसरं मला आवर्जून सांगायचं, तुम्ही मी म्हणतो ते विचार करा. तुमच्या आशीर्वादानं मी फॉर्म भरला. आपण जर फॉर्म नसताना भरला तर ही लोक आपल्याकडे मतं सुद्धा मागायला आली नसती गावात. माहिती करता सांगतो, कारण की त्यांना माहित होतं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बस झाला कार्यक्रम आपला. बरोबर आहे ना. आणि काहीतरी लोक अशी सांगायची की मी गावात मतं मागायच गेलो नाही, जातच नाही मी. ही काय चांगली गोष्ट आहे. लोकांपुढे गेलं पाहिजे, विनंती केली पाहिजे, कामं आपण मांडली पाहिजे बांधवांनो. त्यामुळं मी जनतेचा उमेदवार आहे. आणि दुसरं जाता जाता आपल्याला एकदाच सांगतो सगळ्या पत्रकार बांधवांना देखील आणि माझ्या मतदार राजाला, मी ही एक स्टॅम्प केलाय, जनतेसाठी वचननामा. ही 100 रुपयाचा स्टॅम्प आहे. महाराष्ट्रातला मला वाटत नाही कुठला उमेदवारानं असा स्टॅम्प केला असेल. ही तुमच्या आशीर्वादानं माझ्या धाडस आहे असा स्टॅम्प जनतेसाठी अग्रीमेंट केलंय मी 5 वर्षासाठी. जर तुम्ही, आणि ही स्टॅम्पवर लिहून देतोय मी, स्टॅम्पवर. लक्षात ठेवा, ही धाडस हे कुणाच्यात मला वाटत नाही महाराष्ट्रात असेल. आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी बाळवांना आपण हा स्टॅम्प करतोय. जनतेसाठी वचननामा लिहून देणार प्रवीण दशरथ माने, सोनाई निवास, पुणे सोलापूर हावे, इंदापूर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. या वाचनाद्वारे मी प्रवीण दशरथ माने इंदापूर तालुक्यातील सुजान मतदारांना उमेदवार या नात्यानं लिहून देतो की उमेदवार हा जनतेचा सेवक असतो याची मला जाण आहे. त्यामुळे मी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं निवडून आलो तर खालील दिलेल्या वचनांना मी बांधील, आपल्या बरोबर राहील. नंबर 1, मी प्रवीण दशरथ माने संपूर्ण कार्यकाळ सेवक म्हणून गोरगरीब, महिला, तरुण, वृद्ध लोकांसाठी सहज उपलब्ध राहील. सहज हात दाखवा आणि आमदार थांबवा. या झाडाखाली सांगेल. नंबर 1. नंबर 2, मी निवडून आल्यानंतर मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य कसलंही कंत्राट घेत नाही व इथून पुढे देखील मी किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य कोणतंही कंत्राट घेणार नाही. ओके. नंबर 3, आमदारांना शासनाकडून मिळणारा दर महिन्याचा पगार मी तालुक्यातील गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी तसेच औषध उपचारासाठी वर्ग करणार. आमदाराचा पगार जनतेला देणार. बांधवांनो, आपला पगार नसतो, जनतेचा असतो. बांधवांनो लक्षात ठेवा.
नंबर 4, इंदापूर मधील MIDC मध्ये नवीन उद्योगधंदे निर्माण करून तसेच उद्योगधंद्यांना चालना देऊन इंदापूर तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार। नंबर 5, मला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिले तर तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुसज्ज व सर्व सुविधा असलेली अकॅडमी उभा करणार। आजपर्यंत चालू असलेले सामाजिक कार्य यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा, डोळ्याचे ऑपरेशन, महिला व तरुणांसाठी विविध सामाजिक उपक्रम हे कायम चालू राहतील। मतदान रूपी आशीर्वाद मिळाल्यास त्यामध्ये आणखी भर घालू। आणि 7वा मुद्दा, जनतेच्या आशीर्वादानं मी निवडून आल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार। आणि शेवटचा मुद्दा, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करायची जरी वेळ आली तर ती देखील मी करणार। आणि 9वा मुद्दा, मला तुम्ही निवडून आल्यानंतर जर माझ्याकडून भ्रष्टाचार झाला तर मी कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेईल, असं आजच्या तारखेला दिनांक 18/11/2024 जनतेच्या आशीर्वादानं उभा केलेला तुमचा उमेदवार प्रवीण दशरथ माने हा तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करील, एकदा 5 वर्ष निवडून द्या। ह्या महाराज एक स्टॅम्पवर लिहून देतो, स्टॅम्पवर मी सगळ्या पत्रकारांना सुद्धा हा स्टॅम्प देणार आहे आणि ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर। आणि आता ही आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्याला कळकळीची हात जोडून नम्रतापूर्वक विनंती करतो। आणि मतदान परवा दिवशी आहे, मतदान घडवून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधवांनो आणा। आणि ही मशीन आहे, डाव्या मशीनवर आपलं या ठिकाणी कुठलंही नाव नाही, आपलं उजव्या मशीनवर नाव आहे, 19वा क्रमांक आहे। या क्रमांकावर किटली समोरचं बटन दाबून विजयी करावं। बूथ सकाळी लवकर पूजन करायला जावा बूथवरती आणि मतदान घडवून आणा। बाहेरचं मतदान, आपलं मतदान किती काय सगळं काका चेक करा। थोड्यासाठी मिथुन राजे गडबड व्हायला नको। अनिकेत भैया कुठे आहे? अनिकेत राजे कुठे? अनिकेत भैया निंबाळकर, हा ती मी सांगितलं 19वा क्रमांक हा आपण लक्षात ठेवा। अशा प्रकारची आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद। हॅलो, मयूर दादा यानंतर मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील बोलणार आहेत आणि त्यानंतर सन्माननीय मानेदादा बोलणार आहेत। आदरणीय खरं तर उद्याचा मानकरी आणि इंदापूरचा सेवेकरी आदरणीय भैयांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्यानंतर लगेचच सन्माननीय मयूरदादा पाटील आपल्या सर्वांशी संवाद साधतात। येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या इंदापूर शहरामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उभे असलेले या स्टेजवरील सर्व मान्यवर, आपले उमेदवार प्रवीण भैया माने, आपले मार्गदर्शक आदरणीय माने दादा आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय व्यक्ती आणि समोर उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी, युवा वर्ग, सभा आपली थोडी लांबलेली आहे मान्य आहे, परंतु 5 वाजता आपल्याला सभा संपवायची, त्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे, त्यानंतर दादा आपलं मार्गदर्शन करणार आहे। मित्रांनो, आता मागच्या 1 महिन्यापासून जी ही प्रचाराची रणधुमाळी चालली होती, कुणी हालचाल करू नका कृपया, फक्त वेळ अर्धा तास राहिलेला आहे आणि 15 मिनिटं फक्त भैया बोलणार आहेत आणि फक्त
10 मिनिटाचं माझं भाषण होईल. आपण कुणी उठू नये त्यानंतर विनंती आहे. 1 महिन्याची रणधुमाळी संपली आणि आज सांगता सभा म्हणजे आज प्रचाराच्या तोफा 5 वाजता थंडावणार आहेत. मला या विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र या निमित्ताने दिसलं. या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं मी खरं आज कौतुक करणार आहे ते आमच्या महिला भगिनींचं की ज्यांनी प्रचाराची धुरा हातात घेतली. आज त्या इथं बसलायत. त्यामध्ये माने वहिनी आहेत ज्यांना आपण मम्मी म्हणतो सगळे. त्यांच्या मानेदादांच्या मुली आहेत. सगळ्या आमच्या भाच्या आहेत सुना. कुमार शेठच्या वहिनी आहेत. या सर्व आणि त्यांच्या सर्व महिला सहकार्यांनी आपल्यापेक्षा पुढे जाऊन या तालुक्यामध्ये काम केलं. घर टू घर त्यांनी जाऊन प्रचार केला. त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आपल्याला धन्यवाद देतो. आमच्यापेक्षा परिणामकारक प्रचार या महिला वर्गाने केला, युवा वर्गाने केला. मित्रांनो, भाषण आता सगळी झालेली आहेत. सांगता सभेचं भाषण ह्याच्यासाठी असतं की ह्या भाषणाची प्रेरणा घेऊन इथून एक एनर्जी घेऊन आपण आपापल्या गावामध्ये जातो. कारण आता प्रचार तर थांबलेला आहे जाहीर. जी भूमिका आपण या ठिकाणी मांडली, या व्यासपीठाने मांडली, ती अधिक परिणामकारकपणे अजून मतदारापर्यंत जाऊन आपापल्या बूथवर जाऊन ती पटवून देणे ह्यासाठी सांगता सभा असते. आणि ते काम निश्चितपणे आपल्या सहकार्याने या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. आज तालुक्यामध्ये 2 सांगता सभा होत्या आणि तिसरी आपली होती. एका सांगता सभेला या देशाचे नेते पवार साहेब आले होते. सगळ्या महाराष्ट्रातले मतदारसंघ सोडून त्यांना आज इंदापूरला 1 तास वेळ द्यावा लागला शेवटचा त्यांचा. त्यानंतर इकडे अजितदादा आले होते. या दोघांच्या सभा झाल्या, परंतु विक्रमी गर्दी ही अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या सभेला आहे का व्यासपीठावर कोण मोठा नेता? मगाशी आम्हाला एक निरोप आला, दादा ही ऑनलाईन सभा बघण्याचे सगळे रेकॉर्ड या तालुक्यात मोडलेत. आज त्यांची सभा 20,000 लोकांनी बघितली, दुसऱ्याची सभा 15,000 लोकांनी बघितली आणि आता आपली सभा जवळजवळ 1 लाख लोक ऑनलाईन या ठिकाणी सर्व सोशल मीडियातनं बघतायत. हे कशाचं यश आहे, कशाची उत्सुकता आहे? हे बदलाची नांदी आहे मित्रांनो, बदलाची नांदी. सगळ्यांना माहित आहे त्यांचे मुद्दे काय आहेत. आणि आज आपण या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन प्रवीण भैयाची उमेदवारी दिली. मागच्या 1 महिन्यापूर्वी मेळावा झाला. त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं काय घडामोडी घडल्या, आपण ऐकल्या. 15 दिवसात तेच सांगतो आम्ही गावोगावी जाऊन, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. ते सांगून मी आपला वेळ घेणार नाही. परंतु ज्यावेळेस भैयानी फॉर्म भरला त्यावेळेस खरं तर या तालुक्याला तिसरा सक्षम पर्याय मिळाला आणि तिथं कुठंतरी युवा वर्गाला, महिला वर्गाला जाणीव झाली की आता ह्या दोघांच्या कचाट्यातनं कुठंतरी हा तालुका बाजूला निघेल, तालुका विकासाच्या दृष्टीने जाईल. त्यामुळे हळूहळू सुरुवातीला भैया कमी लेखतातच. त्यांची प्रवृत्ती आहे दोघांची. त्या दोघांची प्रवृत्ती आहे की समोरच्या माणसाला किंमत देत नाहीत. म्हणूनच आज त्यांना बाहेरचे पुढारी मोठे मोठे नेते आणून शिफारस करायला लागती. ते येऊन सांगतात की हा माणूस फार चांगला आहे, ह्याला मतदान करा. ते कुणाला सांगतात? समोर मतदार आहे इंदापूर मधला, तो उघड्या डोळ्यांनी बघतोय, त्यांनीच त्याला निवडून दिले, मग तुम्हाला शिफारसीची गरज का पडते? ह्याचा अर्थ असा आहे की लोकांनी त्यांना नाकारलेला आहे. आणि मग कुठंतरी नेत्यांच्या आधाराने ही निवडणूक जिंकायची आणि वाढता पाठिंबा या ठिकाणी किटलेला मिळतोय, प्रवीण भाईंना मिळतोय. भाषणं काय झाली हो? प्रवीण भाईची सगळी भाषणं तुम्ही बघा आणि त्या दोघांची पण भाषणं बघा. त्या दोघांचे मुद्दे काय आहेत? एकामेकावर चिखलफेक करतायत. एक जण म्हणतोय तू जास्त भ्रष्टाचार केला, दुसरा म्हणतो नाही नाही मला 2.5 वर्ष मिळाली.
पोरं दिसली, डीजे दिसला की गाडीतनं उतरला. अरे काम वरातीत नाचणं नाही, भाषण जर त्यांचं बघितलं तर काय नको मित्रांनो, मला काय नको, काय नसतं. अरे तुम्ही दुसऱ्याला सांगताय, फक्त तुम्हाला सगळं पाहिजे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. कशासाठी नौटंकी करता ह्या गोष्टी? कशासाठी करता? विकासावर बोला ना. तुम्ही रस्ते, तुमच्याकडे 2.5 वर्ष मंत्रिपदाचा कालावधी होता, 7-8 खाती होती. काय केलं इतर खात्यांची सांगा ना. त्यांची दुग्ध विकास खातं होतं, डेअरी काढली का? मत्स्य विकास खातं होतं, डेअरी काढली का? मासेमारीसाठी काय सुविधा दिल्या का? 2 कोटी बीज सोडलं. आता कोण ती पिल्लं मोजत बसणार आहे? 2 कोटी सोडली का 2 लाख सोडली? माशाची पिल्लं कुठनाकडे आला 2 कोटीचा? सांगा दादा, आता शक्य आहे का 2 कोटी मोजणं? ते सगळे भूलताप आहेत. वनमंत्री होते, काय केलं आपल्या तालुक्यात? वन खात्याच्या जमिनीवर गोरगरिबांची घरं होती, त्याच्यावर बुलडोझर चालवण्याचं काम या मंत्री महोदयांनी केलं का नाही? सांगा मला. तुम्ही वन खात्याचे मंत्री ह्यासाठी झाला होता का? हजारो वर्षापासून त्या जमिनी रिकाम्या आहेत, गोरगरीब माणसं राहत होती, बुलडोझर लावून पाडल्या. आता पीडब्ल्यूडी खातं होतं. सांगा, पीडब्ल्यूडी खातं या ठिकाणी ते म्हणतात मी 6,000 कोटीचा निधी आणला. 6,000 कोटीचे आकडे शून्य लिहिता येतील का तुम्हाला? हा, तुम्हाला 10% जर गुन्हेले भागीले करायचं म्हणलं तर तुम्हाला किती पण 1,000 कोटीचा आकडा द्या. मी त्यांचं नाव ठेवलं या सभेत, मिस्टर 10%. 10% घेतल्याशिवाय आमदार काही काम करत नाही. ह्या मिस्टर 10%ने काय केलं? एक कॉन्ट्रॅक्टरची फळी तयार केली या ठिकाणी. पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून रस्त्याला पैसे आणले असं ते म्हणतात, पण ते रस्ते झाले का? अहो, एका रस्त्याचं आता विजय भरणे आहे तिथं. आता भरणे किती वेळा बिल काढलं एका रोडचं? 4 वेळा काढलं का नाही? 3 वेळा एका रस्त्याचं बिल काढलं. अरे वा रे वा, हे घडी मंत्रीपद पाहिजे होतं. नाही, वार पट्ट्यात तुमचा डाला या दादा, तुम्हाला शोभून दिसतो. झगडेवाडी गावामध्ये एका रस्त्यात 3 वेळा बिल काढले. झगडेवाडी गावामध्ये एका रस्त्याचं 3 वेळा बिल काढलं. हे मामांचा पराक्रम मला सांगा तुम्ही. हे कॉन्ट्रॅक्टरची फळी तयार केली, गावोगावी रस्ते केले. त्या रस्त्याची क्वालिटी काय आहे मला सांगा. कुत्र पायाने रस्ता उकडतोय अशी बातमी आली होती. बातमी अधिकाऱ्यांनी कारण दिलं, हा रस्ता कस काय उकडला गेला? कुत्र कुठं पायाने रस्ता उकडतं का? नाही म्हणलं ताजा बनवला होता. अरे त्याच्यावर बुलडोझर फिरलेला असतो आणि मग ते कसा उकरेल? ह्याचा अर्थ ती क्वालिटी काय होते? कुठलंही काम आलं त्यामध्ये गावातला पुढारी जगतो सगळ्यात पहिलं, ती त्याचं 10% काढतो. कॉन्ट्रॅक्टर 10-20% काढतो, अधिकारी 10% काढतो. शेवटचा माल सगळा गोळा करून उरलेला मामाकडे जात होते. मामा झालाय गबरगंड. या ठिकाणी आता गाड्यांचं एक युद्ध चाललं होतं ह्यांचं. लँड क्रुझरचं काय, लँड क्रुझर नावाची गाडी काय 3-4 कोटी रुपयाला मिळते. हे म्हणले लँड क्रुझर घेतली यांनी. अहो, घेतली त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं. तुम्ही पण 10 वर्षापासून लँड क्रुझर मध्ये फिरताय, दोघांनाही गाड्या फुकटच मिळाल्यात. तुम्ही हा मुद्दा काढला नसता तर आम्हाला कळलंच नसतं. बरं झालं लोकांपुढे एकमेकाचे मुद्दे तुम्ही आणले. अशा गोष्टी ह्यांच्या दोघांच्या चालू आहेत. आपण विकासावर बोलतोय, आपल्याला विकासावर बोलायचंय, टीका करायची नाही. टीका करायची नाही. या ठिकाणी नवीन लोक ह्या दादा या प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला जोडले गेले. आणि खरं तर मला मानेदादांना या ठिकाणी जाहीर या ठिकाणी त्यांचा आभार मानायचंय, त्यांचं अभिनंदन करायचंय. आपण तिसरा पर्याय युवकांना या ठिकाणी दिला आणि अनेक लोकांना इथं समोर यायची संधी दिली. पुढच्या 25 वर्ष चालणारी एक नवी फळी निर्माण करण्याचं काम मानेदादा आपल्या मार्फत झालेलं आहे. कितीतरी नवीन आता इथं भैयासाहेब कोकाटे आलेत सराटी हर्षवर्धन पाटलांची सभा सुद्धा झाली नाही. आपली सभा 3000 लोकांची झाली. तिथं सचिन देवकर आले, पप्पू खारतोडे आले, अनेक जण, उमेश घोगरे, नवीन पोरं आली. अरे ह्या पोरांच्या मागे मतदान आहे. 10-20 वर्षाला काम करतायत. तुम्ही ह्या स्टेजवर जाऊ नका. स्टेजवर कोण बसलं ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे प्रचारामध्ये असतंच काय हो? काय असतं सांगा प्रचार म्हणजे? आणि काय करणार आणि इतरांनी काय केलं या संदर्भातली त्या ठिकाणी माहिती जनतेला देणं गरजेचं असतं. तुम्हाला वाटलं का हो कधी आपलं स्टेज मोकळं आणलंय? पुढाऱ्यांची गरज आहे. अरे आम्ही सक्षम होतो, सक्षम आहोत. तुमचे विचार, आमचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवायला आणि ते पोहोचवायचं काम सगळ्या स्टेजवरच्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी व्यवस्थितपणे केलंय. जनतेने खूप मोठा या ठिकाणी पाठिंबा प्रवीण भैयांना दिलाय. शेवटची 15 मिनिट राहिलेत आणि आपल्याला आपले मार्गदर्शक आदरणीय मानेदादांचं महत्वपूर्ण
या ठिकाणी विचार ऐकायचे. मला एकच सांगायचं सगळ्यांना, 2 दिवस राहिले, आपलं गाव सोडू नका. आता एक काम करा, आता इथनं गेला तुम्ही 7 वाजेपर्यंत सगळे घरी जातील आपापल्या. आपलं गाव आणि बूथ सोडायचं नाही. मतदार यादी घेऊन बसा. कोण बाहेरचा यायचा राहिला का, कॉन्टॅक्ट राहिला असला करायचा, त्याला फोन करा. बाकीचं मी सांगत नाही, तो आला पाहिजे, फक्त एवढंच सांगा. आलं का लक्षात? तो आलाच पाहिजे आणि आपल्याला त्यांनी मतदान केलं पाहिजे. गावोगावी लक्ष ठेवा, डोळ्यात तेल घालून. ही लोक 2 दिवसात अपप्रचार करणार आहेत. विनाकारण पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. लक्ष्मी दर्शन जोरात होणार आहे यंदा. कारण ह्या दोघांना वाटते आता जर आपला डाव हुकला, मगाशी कोणीतरी सांगितलं, एक 62 वर्षाचा, एक 58 वर्षाचा, वयाची चेष्टा आपण करत नाही. परंतु ह्यांचा आता ही अंतिम लढाई आहे, अंतिम हदगायची. हितनं हुकली की हुकलीच बघा. ते पुढची 25 वर्ष प्रवीण भैया माने हितनं हलणार नाही. आज प्रवीण भैया मानेला पाठिंबा द्यायचं एकच कारण आहे. आम्ही दादा प्रवीण भैया मानेच्या तोडीचा एकही युवा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आज काम करत नाही. या इंदापूर तालुक्याचं भविष्य आम्हाला त्यांच्यात दिसतंय. आम्ही सुद्धा 20-20 वर्ष झाली या ठिकाणी काम करतोय. पुढचे सगळे आमदारकी ही प्रवीण माने भैया या ठिकाणी जनतेची सेवा करण्यासाठी मिळवणार आहेत. जनतेने त्यांना या ठिकाणी उचलून धरलंय. निलेश वाघमोडे, अशोकनगर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आनंदाचा विषय 6 पर्यंत मुदत आहे, तुम्ही बोला आता. हो, 6 पर्यंत मुदत आहे, मुदत वाढली वाटतं भाषणाची. आपल्या भल्यावर आहे, देव भल्यावर. काय होते, इतक्या फास्ट माझा शेवटचा नंबर असल्यामुळे ही एवढी बोलतेत, बिचारी चांगलंच बोलतेत, पण माझे मुद्दे काय पूर्ण होत नाहीत. काही वेळा काय होते, एकाच गाड्यावर बोललं जाते, दुसऱ्या गाड्यावर बोलायचं राहून जाते. ती माणसाला वाटतं एकावरच बोलते, अरे पण दुसऱ्याची वेळेस तर माझा वेळच संपतोय. या ठिकाणी नाही, मसाल्याची गरज नाही. ह्या दोघांनी एवढा मसाला ह्या तालुक्यामध्ये पसरून ठेवलाय की काय लोकांना सगळं माहित आहे. आज सगळी हुशार झाली पिढी. भावनेचं राजकारण करायचा प्रयत्न केला. एक जण म्हणतोय आम्हाला सगळे सोडून गेले सगळे. अहो का सोडून गेले, जरा विचार करा. जातीपातीचं राजकारण मित्रांनो ह्या 4-5 दिवसामध्ये चालू झालं. समाजावर मत मागण्याचा प्रयत्न चालू झालाय दोघांकडनं. इंदापूरला मेळावा झाला, त्या ठिकाणी जातीवाद पसरवायचं काम झालं. आता कोण म्हणतंय ह्यांना मत देऊ नका, ह्यांना मत दिलं तर त्यांची मतं कमी होतील. आम्ही असं काय म्हणलं का कधी कुणाला? सर्व धर्म समावेशक असा आमचा उमेदवार आहे, धर्मनिरपेक्ष उमेदवार आहे. सगळ्या जाती धर्मांचा आम्ही या ठिकाणी आदर करतो. आम्हाला सगळ्यांच्या मताची गरज आहे. आम्हाला कुठल्या एका जातीच्या मताची गरज नाही. आम्ही सगळ्यांना धरून चालणारी माणसं आहे. वाढलाय ना टाइम नक्की? हा, त्यामुळं काय दादा संपूच आपण. त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. आता कृपा करा, आता पुन्हा घरीच जायचं, पुन्हा कुठं भाषण ऐकायला तुम्हाला मिळणार आहे. आता भाषण होईल 23 तारखेला विजयाचं, प्रवीण भैया मानेंचं हेच भाषण. आणि त्या भाषणात मग मात्र काय कुठली मर्यादा नाही, टायमिंग नाही, काय नाही. कोणी कितीही बोला, कितीही जल्लोष करा, काय अडचण नाही. परंतु मी तर या जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, 3.5 लाख मतदार आहे या ठिकाणी. जवळजवळ 3.25 लाख प्रत्यक्ष मतदान आहे. मयत वगैरे सोडलं तर हे मतदान करून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जवळजवळ 329 बूथ आहेत. या प्रत्येक बूथवर आपला एजंट पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांना विनम्र आव्हान आहे, प्रत्येक बूथवर एजंट पाहिजे. आणि त्या जिल्हा परिषद मधल्या एक ग्रुप बनवायचा. त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी आदल्या दिवशी त्या ग्रुपवर एखाद्या जर पोलिंग बूथवर काही चुकीचा प्रकार घडत असेल तर त्या ग्रुपवर टाकलं पाहिजे. प्रत्येकाला फोन करून आपली यंत्रणा विचारू शकत नाही. त्या ग्रुपवर माहिती द्या की ह्या पोलला असा दादागिरी चालू आहे. आपल्याला रॅपिड ऍक्शन फोर्स आहे आपल्याकडे. बाळासाहेब कोकाटे आहेत, अनेक युवक आहेत, वाघमोडे आहेत. काही अडचण नाही. कुणीही बूथ कॅप्चर करू शकत नाही. नदीच्या कडेला थोडी शक्यता होती, पण ती शक्यता आता पूर्ण मावळलेली आहे. ते होऊन देणार नाही. पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय यंत्रणा, मला खेद वाटला दादा, या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी काम करतोय, आपण काम करताय. हे दोन्ही यंत्रणा एवढ्या आजी माजी आमदाराच्या प्रेशर खाली या ठिकाणी काम केलं. त्यांनी कशासाठी केलं? लोकशाही सगळ्यांना समान अधिकार आहेत. आम्हाला अध्यक्षांनी दम दिला अजित पवार गटाच्या, रस्त्यावर फिरून देणार नाही माने दादा आणि प्रवीण भाई यांना. आम्ही त्या विषयी आवाज उठवला. कोकणे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी आम्हाला न्याय दिला. साहेब आपलं अभिनंदन. आम्हाला पुन्हा दमदाटी झाली नाही, आपण ती दखल घेतली.
परंतु आपल्यासारखी भूमिका जंक्शन पोलीस स्टेशन असेल, इथले निवडणूक निर्णय अधिकारी असतील, हे घ्यायला कमी पडलं हे वास्तव आहे. परंतु जनता उघड्या डोळ्याने हे सगळे प्रकार बघते. त्यामुळं जनतेने ठरवलंय किती दबाव आला तरी झुगारायचा. आता दाबादाबी चालू होईल. आजच्या सभेतले सगळे चेहरे, सगळं नोटिंग चालू असेल. कोण कुठल्या गावातनं बाबा प्रवीण भाईच्या सभेला गेला, फोन येणार आहेत आजी माझीचे, दबाव येणार आहे. दबाव झुगारा, जसा मी झुगारला. उज्ज्वल भवितव्य जर या तालुक्याला आपल्याला पाहिजे असेल, तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे असेल, तर यावेळेस मित्रांनो दबाव आपल्याला झुगारावा लागेल. हे अभूतपूर्व वेळ आहे. ह्या वेळेस जर आपण हुकलो, ह्या वेळेस जर मताला आपण चुकलो, तर पुढची 25 वर्ष ह्या दोघांच्या गुलामगिरीत हा तालुका जाईल. हुकुमशाही चालू झालेले आहे. त्या हुकुमशाहीला प्रोत्साहन कृपा करून या ठिकाणी मतदार राजा आपण देऊ नका, एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी मानेदादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. येत्या 20 तारखेला पुन्हा एकदा कळकळी सांगतो, येत्या 20 तारखेला जातीपातीवर मित्रांनो मतदान करू नका. जात म्हणजे काय असते सांगा? तुम्ही नावं घेताय. मागाशी शरद पवार गटाची चालली होती या सभा, जातीचं नाव घेताय तुम्ही. विशिष्ट समाजाचे लोक मला सोडून चालले. अरे काय प्रकार आहे? कशासाठी? तिकडे मामा म्हणतोय बघा बरं का, लक्ष ठेवा. अरे काय पेरताय तुम्ही तालुक्यात? पुढच्या पिढीला काय आपण संदेश देतोय? या तालुक्यात विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे. हा तालुका स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांच्या विचाराने प्रेरित झालेला तालुका आहे. इथं जातीपातीला कधी थारा दिलेला नाही. या ठिकाणी गणपतराव बापू पाटील असतील, घोलप साहेब असतील, ह्या लोकांनी हा तालुका बांधलेला आहे. आणि तुम्ही हे दोघं जातीपातीचं राजकारण करताय. लोकांतनं तुम्ही उघडं पडलाय. गोकुळ शेठ शाह यांच्या विचाराने हे शहर आणि तालुका भारलेला आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचा विचार घेऊन पुढे चाललोय. ज्या गोष्टी आम्हाला कळतात त्या तुम्हाला जास्त परिणामकारकरित्या कळायला पाहिजे होत्या, पण तुम्ही आम्हाला बाळ म्हणून हिनवताय. तुमच्या बाळ म्हणण्याने काही फरक पडणार नाही. तुम्हाला कळेल येत्या 20 तारखेला 23 तारखेच्या निकालात की तुमच्या दोघांचं एकाचं घर पुण्यात आहे, एकाचं मुंबईला आहे. तुम्ही इकडे येत नसता पुन्हा, एवढी गॅरंटी देतो. तुम्हाला लोकांच्या सेवेत काही इंटरेस्ट नाही. तुम्हाला दोघाला आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं, पैसा कमवायचा. ह्याच्या पलीकडे काही तुमच्याकडे अजेंडा नाही. परंतु इथनं पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 20 तारखेला आपण प्रवीण भैया माने यांच्या किटली या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं पुन्हा एकदा कळकळीची या ठिकाणी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. नमस्कार. नमस्कार. नाही नाही उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, एकच नाव घेतो मी, आदरणीय मनोहर भाऊ दुखे, आदरणीय बाबासाहेब चौरे, मयूरदादा, सर्वच, विक्रम शेलारजी. नावं घेण्यासारखी खूप आहेत, पण नावं घेऊन आणखी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. आदरणीय स्टेज समोर जमलेले तमाम माझे शेतकरी बंधू भगिनी, तरुण मित्र आणि माझ्या बंधूंनो, सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, मला या निवडणुकीच्या निमित्तानं 1995 सालची आठवण येते. 1995 सालापेक्षाही ही निवडणूक दुखेभाऊ वेगळ्या वळणावर गेलेली आहे. 1995 सालची परिस्थिती आणि त्यानंतर सातत्याने मला वाटतं जवळपास 30-29 वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल पवार साहेब या ठिकाणी संसदमध्ये आले होते. त्यांनी भ्र शब्दही कुठल्याही सभेमध्ये भैयाचं नाव किंवा
परिवर्तन आघाडीचं नाव घेतलेलं नाही. त्या ठिकाणी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की सोमेश्वर साखर कारखाना 3750 रुपये दर देतो, माळेगाव कारखाना 3600 रुपये दर देतो, भवानीनगर कारखाना 3000 रुपये दर देतो. आपल्या नेत्याला स्टेज बसल्यावर घाम फुटलं की पुढच्या कारखान्याचं नाव येतंय का काय? घाबरलं. पण साहेबांनी तिथंच आवरलं आणि सांगितलं, जे कारखाने जर कमी देतात त्यांना मतं देऊ नका. स्पष्ट सांगितलं. मग अजून काय सांगायचं तुम्हाला? स्पष्ट तो इशारा काफी होता है समझने वाले को. समझने वाले को इशारा काफी होता है भाइयों. बंधूंनो, आपल्याकडे कुणी पुढारी नाही आहे, नेता कुणी नाही आहे. सगळे नेते निघून गेले. आम्ही वनवासी आहे, वनवासी. जनता आपल्या बरोबर आहे. तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. एक पण आपल्याकडे मोठा पुढारी नाही. योगायोगाने आपल्याकडे मयूर भैया आले, मयूर दादा आले आणि सर्व जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी प्रवीण भैया आणि आपण सर्वजण निवडणूक लढवत आहोत. गावागावामध्ये सुप्त लाट आहे, सुप्त लाट आहे. त्या लाटेमध्ये तरुण बाहेर पडलेला आहे. तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि निवडणूक लढवण्याचं सूत्र तरुणच असतो. मतदान वाहून आणणं तरुण, मतदान करून घेणं तरुण, आजोबाला वाहून आणणं तरुण आणि पोलिंग बूथवर तरुणच असतात. त्यामुळे तरुणांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. परवा मी एका डायरेक्टरच्या घरी गेलो आणि एक मोठ्या पुढाऱ्याच्या 2 घरी गेलो. मला आत गेल्यानंतर आतनं दरवाजा आणि कडी लावून घेतात, आतनं कडी लावतात आणि मला सांगितलं, दादा आपले अनेक वर्षाचे संबंध आहेत, मी तुम्हाला खूप मानतो आणि प्रवीण भैया मला मुलासारखा आहे. प्रवीण भैयाला तर वाईट म्हणण्यासारखा या इंदापूर तालुक्यामध्ये विरोधक बी नाही, नेता बी नाही, साहेब बी नाही, कुठल्याही पक्षामधला नेता प्रवीण भैयाला वाईट म्हणत नाही. अंदर की बात सांगतो तुम्हाला, अंदर की. कोण म्हणू शकतं? त्यांनी सांगितलं की भैयाला मतदान का करायचं नाही याचं उत्तर मानेला तुम्ही द्या. मग म्हणलं बाहेर का निघत नाही, उघड का होत नाही? अडचण आहे. काय अडचण आहे? कॉन्ट्रॅक्टर घेतले, बिल गुतले. म्हणलं किती किती लोकांचं गुतलंय? अरे म्हणलं ह्या गुतागुतीत आम्हाला का तार घेतो? म्हणला दादा माझी 2 पोरं आहेत आणि 1 मुलगी आहे आणि मला म्हणली की पप्पा तुमचा शहाणपणा आता बस करा. आता आमचं वय झालंय, आम्हाला आमचं भविष्य बघू द्या, आम्हाला तरुण चेहरा पाहिजे. या इंदापूर तालुक्याचा नेता कसा पाहिजे त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर प्रवीण भैया 1 नंबर आहे अशी पोरं सांगायला लागली इंदापूरला. परत दुसऱ्या डायरेक्टरकडे गेलो. मी आता घरच फिरतोय, गपचिप घर फिरतोय. दुसऱ्या डायरेक्टरकडे गेलो. मी बाहेर निघणार नाही पण मतदान तुम्हाला 100% करणार. एक पत्रकार मला भेटला, हा घरांना भेट देतोय, प्रेमाने भेट देतोय. या ठिकाणी दुसऱ्या डायरेक्टर परत गेलो.
त्यांनी सांगितलं, दादा आपला उमेदवाराला नावं ठेवायला कुठेही जागा नाही. ह्यांचं एक जणाचं 20 वर्ष बघितलं, एक जणाचं 10 वर्ष बघितलं आणि त्यांना मतं का द्यायची तुम्ही सांगा. आणि म्हणलं मग काय झालंय, दार लावून का बसलाय. म्हणलं काय करू, माझं पोरग तिथं नोकरीला आहे, मस्त पगार 6 महिना मिळत नाही, पण पोरग नोकरीला गुंतले. या आता कुणाकुणाचं काय काय गुंतले. मग म्हणलं सगळं पुढाऱ्यांचं गुंतले. या काल एका गावामध्ये गेलो, सगळ्या जाती धर्माची पोरं ओबीसी सगळी गोळा झाली आणि म्हणली, दादा ह्या नेत्यांनी या तालुक्यामध्ये फक्त पुढाऱ्यांचीच पोरं नोकरीला लावलेली आहेत, गोरगरिबाची पोरं नोकरीला नाही आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे. गोरगरिबाची, ओबीसीची, मागासवर्गीयांची, मुस्लिम समाजाची आणि ज्या झोपडीत राहतात त्यांची पोरं लावलेली नाहीत. जो डायरेक्टर आहे त्याचं पोरग नोकरीला, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचं पोरग कुठे लावलंय, तात्या जगताप त्याचं कुठेतरी लावलंय. अरे तुम्ही पोरं नोकरी लावली, गरिबाची का नाही लावली. आणि इकडं जर उलट गेलं तर सोनाईमध्ये सगळी गरिबाची पोरं दिसतात, बांधवांवर सगळी पोरं गरिबाची दिसतात. हा फरक आहे. तिथं कुठेही जाती धर्माचं हे नाही. तिथं बघा माझ्या भगिनी जवळपास 1400 1450 भगिनी काम करतात. माझा भाऊ उभा आहे, माझा मुलगा उभा आहे. ह्या उद्देशाने माझ्या भगिनी त्या डेअरीमध्ये काम करतात. हा फरक आहे माझ्यात आणि त्यांच्यात. सगळ्या जाती धर्माच्या भगिनी आहेत माझ्या. या ठिकाणी सर्व धर्म समभावाचं काम जर कोण करेल आणि कोणाला जर या इंदापूर तालुक्यामध्ये विश्वास असेल तर त्याचं नाव प्रवीण भैया माने आहे. बांधवांनो लक्षात ठेवा. एक म्हणतो माझ्या जातीची 1 लाख मतं आहेत, दुसरा म्हणतो माझ्या जातीची 60-70 हजार मतं आहेत आणि प्रवीण भैया म्हणतो मी जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतणार नाही. ही इंदापूर तालुक्याची सगळी जात ही माझी आहे आणि मी या जातीचा आहे. त्या उमेदवारामध्ये आणि ह्या उमेदवारामध्ये फरक आहे. एक उमेदवार तुमच्या समोर समाजसेवक दिलेला आहे, गेली 10 वर्ष झालं तो समाजाची कामं करतोय. सर्व धर्म समभाव गोरगरिबाच्या मुलांची लग्न करतोय. ऊस तुरीची पोरगी गाडीवर चालत होती, त्या पुरीला उतरून बावल्यावर चढवणारा भाव इथं बसलाय. गरिबाच्या पुरीच्या मागे उभा राहणारा पोरगा इथं बसलेला आहे. माझ्या मागासवर्गीय बंधूंना 2000-4000 महिन्याचं उत्पन्न नसतं. त्या पोरांची लग्न ज्या करू शकत नव्हती ती लग्न केली. कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबाच्या घरामध्ये 25,000 धान्याची किट. ते किट भरताना तुम्ही फोटो बघितला असेल, प्रवीण भैया किट भरत होता. ह्याच्यावर हाफचड्डीवर किट भरत होता. कोरोनामध्ये लेबर मिळत नव्हती म्हणून गुळ कारखान्यावर 25,000 किट वाटप केलं. 250 व्हेंटिलेटर आम्ही सोनाईच्या वतीनं दिलं. फोन यायचे, डॉक्टर म्हणायचे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये. आम्ही म्हणायचो, भैया म्हणायचा मी तुम्हाला 10 व्हेंटिलेटर देतो पण त्यांना ऍडमिट करा. कोण जातीचा कोण पातीचा बघितला नाही. माझी माणसं जगली पाहिजे, माझी माणसं जगली पाहिजे. डोळ्यातून पाणी आणून त्या डॉक्टरला प्रवीण भैया विनंती केलेला मी बघितलेला. बांधवांनो 25 लाख रुपयाची रेमडेसिवीर विकत आणली आणि प्रवीण भाईने ज्याला लागेल त्याला दिली. इथं अनेक साक्षीदार या तालुक्यामध्ये बसलेले आहेत. अरे बाळा हो, पैसे सगळ्याकडे असतात, सगळ्याकडे पैसे असतात, पण पैसे देण्याची दानत या प्रवीण मध्ये आहे. लक्षात ठेवा. गोरगरिबांच्या उपयोगी बनणारा एक पोरगा मी तुमच्या स्वाधीन करतोय. लक्षात ठेवा. त्याचा सांभाळ करायची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुण पोरांवर आलेली आहे. अनेक विकासाची कामं करत असताना
सभापती म्हणून ज्यावेळेला काम केलं, आरोग्य सेवा दिली, आरोग्य सेवेमधून ज्यावेळेला काम केलं, म्हणजे एका बाजूला तुम्ही समाजसेवक तुम्ही उभा केलेला आहे, जनतेचं तिकीट आहे, तुमच्या तिकिटावर उभा राहिलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघांची कारकीर्द सगळ्या जनतेला माहिती आहे. आताच मयूरदादांनी सांगितलेली, मी काही टीका करणार नाही, नाही तर मला इथून खाली वरतील. टीका करायची म्हणलं तर मी फाडून काढू शकतो, पण लक्षात ठेवा, मला मार्केट कमिटीची जागा दिली नाही. लक्षात ठेवा बांधवांनो, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्या मार्केट कमिटीचा मी सभापती झालो होतो, विरोधात लढून सभापती झालो होतो, आणि मला तुम्ही जागा दिली नाही. पुढच्या वेळेस इथं तरुण पोरांची गँग घेऊन तुम्ही जर जनता बरोबर असेल ना, मला बोलू दे, मला काय असं नाही, मला बोलू दे. तुम्ही मार्केट कमिटीमध्ये जागा दिली नाही पट्ट्याला, तुमच्या मार्केट कमिटीला ही पोरं सगळी घेऊन आणि स्टेजवरची जनता घेऊन मार्केट कमिटी तुमच्या दोघाकडे पण पुन्हा दिसणार नाही. लक्षात ठेवा. अरे मला काय हलकं समजत आहे तुम्ही का? 95ला हर्षवर्धन पाटील साहेबाला कोणी उभं केलं होतं या जनतेला माहिती आहे. मी काय लय मोठं म्हणत नाही. काय अवस्था होती, तो काही लोक पोरांचा तर जन्म पण झालेला नसेल, परंतु हर्षवर्धन पाटलाला असं हाताला धरून उभा केलं, आणि आता हर्षूभाऊ मगाशी म्हणाले बाळ उभा केलं. या हर्षूभाऊ म्हणाले बाळ उभा केलं. या बोललो असतो आता. बाळ उभा केलं बोललो. बाळ हर्षूभाऊ बी म्हणाले आणि जयंत पाटील साहेब बी म्हणाले. पण जयंत पाटील साहेब, तुम्ही माझे चांगले मित्र आहात. तुम्हाला 23 तारखेला कुठलंही सरकार बनणार नाही ही जाहीर करतो मी आताच पत्रकार बांधवांनो. कोणाचंही सरकार बनणार नाही. या बाळाला हुडकायला सगळा महाराष्ट्र येणार आहे. जसा 95ला सरकार हुडकायला आलं होतं त्याचा साक्षीदार होतो. त्याप्रमाणे माझ्या हातामध्ये माती घेतली तर सोनं करणारा मानेदादा आहे. मी बोलतो ते करतो. हम जो करते हैं ना वही करते हैं. मला जागा दिली नाही तुम्ही लगा. अरे काय केलं होतं निवडणुकीला? अरे जागा नाही दिली, 2-2, 3-3 जागा गुंतवून ठेवल्या. आणि का तर मग इंदापूरमध्ये यांना जागा नाही दिली तर ह्यांनी कुठेतरी निमगाला जावं, भिगवणला जावं, लोणीला जावं असा त्यांचा विचार होता. तालुक्याच्या ठिकाणी यांना जागा मिळाली नाही पाहिजे. अरे किती अन्याय करताय तुम्ही. चालत नाही. बांधवांनो, निवडणुकीच्या प्रशासन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य पोलिसांनी केलं, शासनाने केलं. तसं पाहिलं तर तिरंगी फाईटमध्ये एवढं कॉम्पिटिशन जबरदस्त असताना पोलिसांवर सुद्धा प्रचंड बहार होता, प्रचंड हे करावं लागत होतं. पण आतापर्यंत मला वाटतं पोलीस स्टेशनला एक पण केस या ठिकाणी या निवडणुकीच्या पिरियडमध्ये दाखल झाली नाही. त्यामुळं तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये बरेचशेला खूप दबाव आहे. दबाव कुणाचा आहे काय आम्हाला माहिती आहे, परंतु बरेचशे सारखा माणूस शहा परिवार या ठिकाणी इंदापूरमध्ये दबला गेला, दाबून ठेवला. काही कारण नसताना त्यांना त्रास होतोय, तरी सुद्धा त्यांची मनातून प्रचंड इच्छा आहे. प्रवीण भाया त्यांच्या मुलासारखा आहे. बाबी रडल्या, अख्खं कुटुंब रडलं. धडा त्या दिवशी भैया गेला होता त्यांच्या घरामध्ये, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कौटुंब बाबी त्या दिवशी रडल्या. बांधवांनो,
अक्षरशः मी सुद्धा त्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला रडलो. आणि त्या कुटुंबाची इच्छा, प्रवीणवर प्रेम, सगळं काम करायची इच्छा असताना सुद्धा मुकुंद शेठ या ठिकाणी, मुकुंद शेठ सुद्धा सगळ्यांची इच्छा असताना सुद्धा त्यांना काम करून असं आतमध्ये कोंडून ठेवल्यासारखं झालंय. त्यांना वाटतं आम्ही बाहेर पडावं, पण कोंडून ठेवलंय. कुणी कोंडून ठेवलंय, काय केलंय? अशा प्रकारचा अन्याय बांधवांनो केला नाही पाहिजे कोणावर. मोकळं लोकशाही, या लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं जर केलं तर हा जनता कधी माफ करत नाही. इंदापूर तालुका तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये मयूरदादा या ठिकाणी म्हणतील मयूरदादाला फोडलं, परत म्हणतील पप्पू खरचडेला फोडलं, आमच्या अक्षय बंडगरला फोडलं, चौरे साहेबाला फोडलं, सचिन देवकरला फोडलं. काही अफवावर विश्वास ठेवू नका, काही विश्वास ठेवू नका. हे बघा, आता नेते आले गेले, कुणी गेले, कुठे गेले, विश्वास ठेवू नका. मला जरी फोडलं तरी काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. निवडणूक ही तरुण सहकार्यांनी हातामध्ये घेतलेली आहे, तरुणांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक. आता कुणीही काही करू शकत नाही. जाता जाता एवढंच सांगेल की माझा मुलगा 80% समाज करणारा आणि 20% फक्त राजकारण करणारा, पण गोरगरिबाचं काम करणारा, गोरगरिबामध्ये राहणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि कधी कुणाचं वाईट न चितणारा, पुढे सुद्धा कुणाचं कधीच वाईट न करणारा आणि सर्व तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणणारा आणि तुमच्या घराघरामध्ये प्रेमाचं वातावरण ठेवणारा, कुणाच्याही समाजामध्ये भांडण न लावणारा, अशा प्रकारचा एक गोड चांगला मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय. त्याचा सांभाळ करणं काम तुमचं आहे. तरुणांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा व्यवस्थितपणे वापर करावा ही मी कळकळीची बांधवांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की गर्दी प्रचंड आहे. किटली एक चिन्ह आहे, 19 नंबरचं बटन आहे, उजव्या हाताला 2 उजव्या बाजूच्या वरून 3 नंबर आणि अनुक्रमांक 19 नंबरचं किटलीच्या समोरचं बटन दाबून आपण व्यवस्थितपणे मतदान करावा, चुकवू नये. उजव्या हाताचं बटन आहे, उजव्या हाताचं या ठिकाणी. अशा प्रकारची मी विनंती करतो. सावकाश जावा, घाई करू नका आणि प्रेमाने उद्याचा दिवस काढा अशी विनंती करतो आणि थांबतो. आणि सर्वांचं हॅलो, या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर चहावाला या देशाचा पीएम बनत असेल तर दूधवाला या तालुक्याचा आमदार का बनू शकत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वांनी एकच मूलमंत्र घेऊन आपण सर्वजण उद्याच्या 20 तारखेला भैयांच्या किडनी समोरचं बटन दाबून भैयांना विजयी करू. हाच मानस घेऊन घरी जाऊया. भैया मागे लढो आणि आम्हाला सर्वांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उभे असलेले परिवर्तन